नमस्कार, श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव. परत एकदा श्वेताजित ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर या नाश्ता करायला आज केले आंबोली आणि खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची भाजी. तर कसं वाटलं नाश्ता नक्की कमेंट करा. तर शॉर्ट व्हिडिओ माझ्या येतील, सर्वांनी बघा. तर मी टेरेसवर आले, जी मागची जमीन दिसते ती सर्व आमच्या म्हणजे आता 2 वाटे आहेत, माझी चुलत सासऱ्यानी आमची. तर बघितलं का, आणि मी बरेच वेळेला दाखवलेलं सुद्धा आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर आत्ताच जस्ट व्हिडिओ वगैरे झाल्यात म्हणून. तर आजच्या ब्लॉगमध्ये असं काय सगळं असणार आहे, कारण का बघूया ब्लॉगची आयडिया काही येईल नाही डोक्यामध्ये. तर बोलतात ना की जेवण बनवताना जसं काय बनवायचा प्रश्न पडतं, तर रोज ब्लॉग कोणते टाकायचे हा प्रश्न पडतं. तर प्लीज सर्वांनी मला कमेंट करा मी आणि कोणत्या टॉपिकवर ब्लॉग वगैरे बनवू. तर हे प्लीज सर्वांनी कमेंट करा, म्हणजे मला सुद्धा जरा सोपं पडेल आणि त्यानिमित्ताने तुमची थोडी कमी हेल्प सुद्धा होईल. तर आता तर आमच्या ह्याच्यात फक्त ऊस आहे, या रानामध्ये आंब्याची बाग आहे. इकडे आता हा तर एरिया दिसते ना चुलत सासऱ्याचं, जी आंब्याची पट्टी दिसते ती आमची आहे, आणि इकडे हा कॉलेज आहे. आता गोठ्यामध्ये बघूया कोंबड्यांचं काय हालचाल आहे. तर एक कोंबडी आणि एक कोंबडा आणलाय फायनली स्टार्टिंगसाठी. तर मस्त खत वगैरे आहे, त्यामुळे ती बसली तिकडे. काय मस्त बनवून झाल्यात आणि अपलोड मी केलेल्या सुद्धा आहेत. आणि आता टायमिंग झालंय चहाचं, कारण का वारा पण भरपूर सुटलंय बरं का. व्हिडिओ काढायला गेली खरं, भरपूर म्हणजे भरपूर आज वारा. तर या सर्वांनी चहा घ्यायला एखादा अर्धा कप मी ठेवून जाते, कारण का मला ना काम झाल्यानंतर चहाची खूप आठवण येते त्यामुळे. तर मस्त असं लुक क्रिएट केलं होतं मी, आणि छान असं नवीन ट्रेंडिंग सॉंग आलाय ना केसामध्ये घालला, तर त्याच्यासाठी करायचं होतं. पण एवढी काय आम्हाला खास जमली नाही, पण म्हणजे ठीक आहे. तर जशी जमली तशी तर मी व्हिडिओ अपलोड केले. जास्त नाही, थोडाच, कारण का सकाळी ऑलरेडी 1 कप झालाय. आणि मेन गोष्ट तुमच्या दाजींची मला कमेंट आले की बाई तुझं आता वजन वाढलेलं आहे, त्यामुळे जरा लक्ष द्या, नाहीतर मग परत अनावर होईल तुझं वजन. तर त्यामुळे मग आता थोडं लक्ष द्यायला लागणार आहे मला परत आता डाईट प्लॅन करावं लागणार आहे. म्हणजे थोडं वाढलंय, 2 किलो वाढले वजन, त्यामुळे आता रिटर्न मला कमी करावं लागणार आहे. कारण का मला परत ना एखाद्या वेळेस वजन वाढवणं सोपं आहे, पण ते कमी करणं खूप अवघड आहे असं माझ्यासाठी तर वाटतंय. कारण का माझं ज्यावेळेस 65 वजन होता, त्यावेळेस मी खूप प्रयत्न केले वजन कमी करण्यासाठी, पण नशीब माझं की एक गोष्ट घडली, त्याच्यामुळे वजन माझं पूर्ण कमी झाला. पण आता परत कसं असते माहिती आहे का, एकदम आपण निवांत असलो की नाही की आपलं वजन टेन्शन फ्री असल्यानंतर ना वजन वाढत जातं. आणि मला टेन्शन आलं नाही, माझं एका दिवसात सुद्धा वजन कमी होतं. तर आता परत ते बोललेत की बाबा लक्ष दे आता, कारण का वजन तुझं थोडं काय नाही वाढलंय, असं दिसतंय वाढलेलं. त्यावेळेला ठीक आहे, आता वजन कमी करूया. तर मी कोणता घरगुती उपाय करणार आहे, आणि तसंच मी पहिले पण केले, आणि त्याच्यामुळे माझं वजन कमी झालंय. तर मी ज्यांची आता बरेच जणांच्या म्हणजे ह्या कंप्लेंट बोलतात ना, काय कंप्लेंटच की वजन वाढले म्हणून एखादा शब्द बोलायला मिस्टेक होते, समजून घ्या आमच्या ताईंनो दादांनो. तर बऱ्याच जणांच्या तक्रारी आहेत, मराठी भाषेमध्ये तक्रारी आहेत की वजन खूप वाढते, आणि एकदा का वजन वाढलं की आपल्याला साडी ड्रेस घालण्यात खूप प्रॉब्लेम येतं. आणि ते बोलतात ना असं लय म्हणजे अवघड होतं ज्यावेळेस आपलं वजन वाढतं ना त्यावेळेस. तर मी डाएट प्लॅन करणार आहे घरात, आता चालू केले मी, 2 दिवस झाले तरी डाएट प्लॅन चालू केले, आणि बघूया त्याचा रिझल्ट. आणि मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. माझं वजन मी कमी झाल्यानंतर तुम्हाला शेअर करणार आहे, कारण का माझं त्या डाएट प्लॅननी म्हणजे होतंय वजन कमी. तर आता बघूया, तर ती व्हिडिओ नक्की अपलोड करेन मी तुम्हाला सर्वांना, ज्या कोणी ताई आहेत दादा आहेत. वजनाचा प्रॉब्लेम हा सगळ्यांनाच आहे, बरोबर की नाही, वेट लॉसचा. त्यामुळे वेट लॉस कसं करायचं मी नक्की तुम्हाला व्हिडिओतून शेअर करेन माझ्या.
प्रत्येक वेळी आपलं नशीब चांगलंच असतं असं नाही, कधी कधी लय फुटका असतं. तर ते कसं, ज्या वेळेस आपण ऑनलाईन शॉपिंग जेव्हा ऑर्डर करतोय एखादी गोष्ट आणि ती नशिबाने आपल्याला चांगली आली तर खूप बरं वाटतं. मेन गोष्ट काय माहिती काय, काही जर प्रॉब्लेम, आता माप सोयी सुविधा आहेत की बाबा हां रिटर्न करता येते, पण परत रिटर्न करा, नंतर ते पैसे येणार, त्यातच खेळत बसा असं वाटतं. पण क्वचित कधीतरी चांगल्या गोष्टी येतात, त्यावेळेस खरंच खूप भारी वाटतं. तर आता सणवार चालू झालेले आहेत. तर मेन गोष्ट मी कायम सांगते की मला ना माझं घर डेकोरेट करायला खूप आवडतं. आणि जेवढ्या म्हणजे हां एखाद्या गोष्टीला जास्त पैसे गेले तरी चालतील, पण एखादी वस्तू मी घरात आत्तापर्यंत जेवढ्या घेतल्यात ना ब्रँडच घेतल्यात. कारण का मला ना असं घ्यायचं तर चांगलंच, ही सवय आहे पहिल्यापासून, काही असो, कपडे असो काही असो. पण ज्यावेळेस मी मागच्या वेळेस मिशो शॉपिंग केली होती कुर्तींची, तर त्याच्यापैकी ना मला 2 कुर्ती खूप म्हणजे फर्स्ट त्या धुतल्या नव्हत्या तोवर चांगल्या होत्या, पण त्या धुतल्या ना त्याच्यानंतर त्याचं चोताच झालं. तर असं होते. तर त्यातल्या तर ते फक्त मी 1-2 कुर्ती यूज करते मी त्यातल्या, आणि 2 कुर्ती आहेत ना त्या अशाच पडून आहेत. एक येलो कलर आणि एक मरून कलर होती. खूप छान होता तो मरून कलरचा पण आणि येलो कलरचा पण. पण ते ना आता असं म्हणजे बोलतात ना पडून, तर तसं होतं मिस्टेक बाय मिस्टेक. तर जाऊ द्या, असं होतंय एखाद्या वेळेस. तर आता कपड्यांवरून तर इच्छा नाही, एखाद्या वेळेस येते सुद्धा चांगला प्रोडक्ट. तर चला मी आज दाखवणार तुम्हाला मी काय मागवले ते. तर जास्त उशीर नाही. आणि मी पहिले ओपन करून बघितली होती बरं का वस्तू, कशी आहे ती दाखवायची आहे की नाही. कारण का अशा बऱ्याचशा शॉपिंग केलेल्या वेस्ट गेल्यात, त्यामुळे परत ते तुम्हाला चांगलं असेल तर मी नक्की शेअर करत जाईल. कोणती वस्तू असू दे, मिशोवरून किंवा कुठून जर ऑनलाईन मागवली तर चांगले असेल तर शेअर करेन, नसेल तर मी अजिबात शेअर करणार नाही. तर ही गोष्ट मला आवडली. तर एवढा मोठा पार्सल आहे, भरपूर मोठा पार्सल आहे. आणि मला घरात बोलतात ना बऱ्याच आहेत तरी मला ती वस्तू लागतच. कारण का बोलतात ना स्वच्छता महत्त्वाची आहे. तर छान आल्या त्यांनी, मला आवडल्या आणि त्या तुम्ही घेऊ शकता. तर ह्या पायपुसण्या आहेत आणि डिझाईनच्या. आणि बघा मी झाकून गेली त्यात. तर एवढ्या मोठ्या पायपुसण्या आहेत आणि 255ला 2 आहेत. तर ही डिझाईन आहे. ज्यावेळेस आपण आपल्या हॉलमध्ये ठेवणार आहोत त्यावेळेस आपल्या घराचा लुक कसा असणार आहे, छान. आणि ज्यावेळेस ह्याच्यावर कोणी चिखलाचं पाय पुसताना जरा विचार करेल की याच्यावर चिखलाचं पाय पुसावं की नाही, आहे की नाही. तर नक्की तुम्ही मागवू शकता. ज्या कोणाची टाईमची इच्छा असेल त्यांनी नक्की ह्या पायपुसण्या मिशोवरून मी मागवलेल्या आहेत. आणि खूप मोठ्या आहेत बरं का, माझ्यापेक्षा तर मोठ्या दिसतात मला. ही एक डिझाईन आहे, आणखीन एक डिझाईन आहे, ही एक डिझाईन आहे. तर कशी वाटली आमची मिशो शॉपिंग? नक्की मागवा, नक्की म्हणजे नक्की. तर 255 रुपयाला मी 2 मागवल्या त्या दोन्ही पण. आणि खरंच छान आहेत, क्वालिटी पण छान आहे, लवकर खराब होणार नाही. कारण का ह्या टाईपमध्ये ना माझ्याकडे पायपुसण्या आहेत ऑलरेडी, पण त्या मी आता 1-1.5 वर्ष झालं यूज करते. तर ह्या आता मागवल्यात कारण का खूप छान दिसणार आहे. तर चला दाखवते मी माझं बोलतात ना दारातलं म्हणजे कसं दिसणार आहे पायपुसणी, काय ते बोलतात इंटर स्पेस ना, तर ते कसं दिसणार आहे नक्की बघा. असं ते शिकावं हॅलो. तर इथे बघू शकता मी ज्या पायपुसणी ऑनलाईन मागवली ती कशी आहे, छान वाटते एकदम. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर मी नक्की लिंक शेअर करेन. आणि इथे स्वामींचं बघू शकता फोटो आहे, मी अक्कलकोटवरून आणले. आणि फायनली लक्षात राहिलं नाही माझ्या की कपडे झाले ते, तर कपडे मग मशीनमधून काढले, ते पण वाळत टाकले. आणि रुद्र येणार होता, रुद्र आत्तूकडे गेला होता, तर त्याच्यासाठी खाऊची तयारी. आणि आमच्या रुद्राची एंट्रीसुद्धा झालेली आहे. तर रुद्र आता सुट्टी होती 2 दिवस, शनिवार रविवार, त्यामुळे तो भाटवड्याला गेला होता त्याच्या आत्तूकडं. तर एक आनंदाची आणखीन एक गोष्ट आहे जी मी पोस्ट केलं आहे, सर्वांनी बघितलं असेल. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की आपले 1.5 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत. आणि तुमच्या सपोर्टमुळे हे 1.5 लाख सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेत, त्यामुळे खरंच सर्वांचं धन्यवाद.